सोपवण्यात आला आहे। केरळम आणि आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज आपला जाहीरनामा घोषित केला। केरळमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी जाहीरनामा घोषित करत विविध योजना आणि आश्वासनांची ग्वाही दिली। केरळमधील गरीब आणि बीपीएल कुटुंबातील प्रत्येक महिलेला 2,500च्या मासिक रिचार्जसह पक्ष आरोग्य सुरक्षा कार्ड दिलं जाईल। हे कार्ड औषध दुकानं आणि किराणा दुकानांमध्ये वापरता येईल। आयुष्मान भारत पीएम जेवा योजनेचा विस्तार केला जाईल। केरळमध्ये पहिलं एम्स रुग्णालय स्थापन केलं जाईल। फळबागांच्या जमिनींवर एकापेक्षा जास्त पिकं घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी जमीन आणि वन कायद्यामध्ये आवश्यक दुरुस्त्या केल्या जातील। तसंच गरीब कुटुंबांना दरवर्षी 2 मोफत LPG सिलेंडर देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलं आहे। तर आसाममध्ये भाजपा नेत्या केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यामध्ये घुसखोरांच्या विरोधात कठोर पावलं उचलण्याचं आश्वासन आहे। आदिवासी लोकांची भूमी, वारसा आणि सन्मानाचं संरक्षण तसंच 5 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा गुंतवणुकीचं आश्वासन सुद्धा यात देण्यात आलं आहे। भारताचा माजी दिग्गज टेनिसपटू